वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण बनवत आहोत चटपटीत असे खमण आणि पुदिनाची चटणी. चला तर मग बघूया काय काय लागतं. तर 2 वाटी रेशनचे तांदूळ घेतले, 1 छोटी वाटी उडदाची डाळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ. हरभऱ्याची डाळ ही थोडी मोठी वाटी घ्यायची, म्हणजे मुगाची डाळ आणि उडदाची डाळची वाटी जी आहे त्याच्यापेक्षा थोडी मोठी घेतली. आता सर्व हे आपण एकत्र करून घेऊया आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने असं धुवून घेऊया. डाळी आणि तांदूळ हे चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. याच्यात आता आपण पाणी घालून 5 ते 7 तास 6 तास भिजू घालूया. मी दुपारी 12 वाजता भिजवले आणि संध्याकाळी 8 वाजता दळले. डाळ आणि तांदूळ एकदम छान भिजून गेले होते. आता यांना आपण फाईन बारीक दळून घेऊया. डाळ तांदूळ आपण ज्या पाण्यात भिजवले होते तेच पाणी थोडं थोडं घालून आपण हे सर्व बॅटर असे दळून घेऊया. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही असं दळायचं. आपण जे डाळ तांदूळ भिजवलं होतं तेच पाणी टाकण्याचे कारण असं की पीठ फुलण्यास मदत होते आणि पीठ छान फुलतं. म्हणून मी जे डाळ तांदूळचं पाणी होतं भिजवलेलं तेच पाणी थोडं थोडं करून पूर्ण बॅटर दळसतर टाकलं आणि जास्त पातळ पण नाही घट्ट पण नाही. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. पूर्ण सर्व मिक्स करून घेतलं एकसारखं. एकाच दिशेने असं आपण चमचा फिरवायचा. आता हे पीठ पूर्ण मिक्स झालं. आता याला झाकून रात्रभर फुलण्यासाठी ठेवूया. आता सकाळ झाली तर बघितलं तर पीठ एकदम छान फर्मेंटेशन म्हणजे फुलून गेलं आहे आणि जाळी पण आली आहे. आता चमचा एकाच दिशेने फिरवून पूर्ण मिक्स करून घेऊया. आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला 3 वेळा असे खमण होणार आहे. त्याच्यासाठी मी थोडंसं पीठ अगोदर काढून घेतलं. त्याच्यात आता मी थोडीशी हळद, एका वाटीमध्ये लिंबू सोडा आणि थोडी साखर घेतली. आता चवीनुसार मीठ घातलं. लिंबू सोडा एक छोटी चम्मच आणि मोठा चमचा हे साखर घेतली. तुम्हाला जर जास्त खट्ट आवडत असेल तुम्ही टाकू शकता आणि जे कोणाकोणाला कमी आवडतं तर थोडं लिंबू पावडर हे टाकू शकता. सर्व मिक्स करून घेऊया. पूर्ण एकजीव होऊस तर आपण फिरवून घेतलं चमचा. आता ज्या भांड्यात आपल्याला खमण बनवायचे त्याला आपण तेल लावून घेतलं आणि खाली मी इडलीच्या पात्रात वाफ होणार आहे म्हणून त्याच्यात पाणी उकळायला ठेवून दिलं. पाणी उकळायला लागलं की लगेच आपल्याला एक इनोची पुडी ती पूर्ण टाकून द्यायची आणि पटापट मिक्स करायचं. वेळ वाया न घालता इनोची पुडी टाकल्याबरोबर आपण मिक्स करून घेऊया, जेणेकरून त्याच्यात जे बबल्स आलेले असताना ते फुटायला नको आणि पाणीही उकळायला पाहिजे, कारण वाफ सुरू झाल्यावरच आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे. त्याच्यावर आता तीळ, थोडीशी लाल चटणी असं टाकलं आणि पटकन झाकण झाकलं. याचं कारण एकच की आपल्याला जे खमण आहे ते जाळीदार करायचे आहे म्हणून. आता ते 20 मिनटं शिजोस्तर मी पुदिनाची चटणी करून घेणार आहे. हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, लसूण आणि चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे डाळ्या घेतल्या आणि तेच 2 मोठे चमचे शेंगदाण्याची कूट घेतली. याच्यात आता थोडंसं पाणी घालूया आणि मग बारीक असं दळून घेऊया मिक्सरला. झटकीपट अशी ही आपली पुदिनाची चटणी रेडी होते. हे बघा, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही अशी ही चटणी तयार झाली. थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलं. आता याच्यात आपण फोडणी घालूया. फोडणी घालण्यासाठी जिरं, मोहरी, कढीपत्त्याची आपण तडका दिला आणि तो टाकून घेतला आणि मिक्स करून घेतला. झाली आपली पुदिनाची चटणी. एकदम लवकर अशी होते. आता आपण खमण चेक करूया. 20 मिनटं झालेले होते. मी चाकूच्या साहाय्याने खमण चेक केलं तर खमणही वाफून झालेले आहे. आता आपण याला थंड होण्यासाठी काढूया. खमण हे थंड होस तर आपण खमणवर टाकणारी जी फोडणी आहे ती तयार करून घेऊया. एका पातेल्यात मी तेल टाकलं, जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर अशी घातली आणि चांगलं फ्राय करून घेतलं. फोडणी फ्राय झाली. आता खमण थंड झाले, त्याला पण आपण कट करून घेऊया. खमण थंड झाल्यावरच कट करायचं म्हणजे छान कट पीस तयार होतात. आता याच्यावर पूर्ण आपण फोडणी पसरून घेऊया. सर्व फोडणी पसरून झाली की याच्यावर आता कोथिंबीर घालूया आणि थोडी बारीक शेव घालूया. झाले मग आपले खमण तयार. खमण आणि पुदिनाची चटणी एकदम छान अशी टेस्ट लागते.
तुम्हालाही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट्समध्ये मला सांगा, म्हणजे तुमचं एक कमेंट्स माझ्यासाठी प्रोत्साहन मिळत असतो. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीज किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. या मग खायला.